जो उद्देश आहे तो त्यांनी मला सांगितला, त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही. पण तरी त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं, आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे. मी त्यांची वाट पाहायला लागलेलो आहे, ते आपल्याला बोलवतील. एकदा बोलणं झालं, एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे, तर उलटं चांगलं पिक्चर होईल. उलट चांगलं जे नुसतं देशात नाही जगात संभाजी महाराज पोहोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जर कोणी सांभाळलं असेल हिंदवी स्वराज्य ते छत्रपती संभाजी महाराज आहे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई राणी साहेब. कालावधी त्यामध्ये दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतरचा हा डान्स दाखवलाय. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 9 महिन्यातच असा डान्स करू शकतो नाही. म्हणून याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये. माझी त्यांना विनंती आजही आहे, लक्ष्मण उतेकरांनी पूर्ण त्यांची लाईफ म्हणण्याच्या पूर्ण ह्या 2-3 वर्ष त्या पिक्चरसाठी दिलेले आहेत. तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो. अजूनही वेळ हातातनं गेलेली नाही. माझी त्यांना विनंती परत राहील, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही. कारण का चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही आहे. म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. उलटं आणि काय चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार लोक असतील, त्या विषयाचे माहितीगार असतील, हे नाव बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू, जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पट्टीने तो पूर्ण जगात पोचायला पाहिजे. लक्ष्मण उतेकरांची माझी पहिल्या दिवशी जेव्हा मला एक आठवड्याच्या अगोदर त्यांनी मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा त्यांनी मला थोडं सांगितलं होतं, त्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करताय, चांगली बाब आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्ही धाडस करायला लागले, संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले. पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक, इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली. मी त्यांची वाट पाहत आहे. अजून त्यांच्याकडे काय रिपोर्ट, माझ्याकडनं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे आलेला नाही आहे. वाद निर्माण होताना पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन हे ते केलं जाते. या सगळ्यावरती आता कशा पद्धतीने माझी विनंती राहणार आहे डिरेक्टरना आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं. एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलटं सुलटं जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. म्हणून एकदा तुमच्याने आमची भेट व्हावी. एकदा जशी पहिली त्यांनी माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा, एक जाणकार लोकांना आणि सगळे इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया, जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त करू. आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचायला पाहिजे आणि तोच आमचा हेतू आहे. सिनेमॅटिक लिबर्टी कुठंपर्यंत न्यायची तेवढं आपण एक लाईन ड्रॉ करू, एवढाच विषय. नाही असं कोणी करू नये. म्हणजे शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्यांना आपला अधिकार असतो की न्यायालयात जाणं आणि म्हणून जे तृप्ती देसाईंनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि वातावरण परत गढूळ करणं हे काय बरोबर नाही. मला वाटते पोलीस त्याची खबरदारी घ्यायला लागले आहेत. पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशी काहीतरी स्टेटमेंट्स करणं आणि वातावरण परत सगळं गढूळ करणं हे तृप्ती देसाईंनी करू नये असं माझं त्यांना स्पष्ट मत आहे. आपण सुद्धा कोणी सरकारमध्ये असून दे आपल्या सरकारवर थोडा विश्वास ठेवायला पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. एक असे वादग्रस्त स्टेटमेंट्स करून वातावरण गढूळ करणं हे काय बरोबर नाही. आणि मला वाटते आपल्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्यांची जबाबदारी माहिती आहे, त्यांना त्यांचं कर्तव्य माहिती आहे आणि ते पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे.